एका बाजूला जयपूरमध्ये होणाऱ्या पॅलेसमध्ये शाही लग्नाची तयारी, 17 कोटींचं पॅलेस बुक, पाहुण्यांसाठी 2 विशेष विमानांची सोय, घरात लग्नाचा उत्साह, नवीन आयुष्याची स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला त्याच लग्नाचा होणारा नवरदेव लोहगडाच्या दरीत मृत अवस्थेत सापडतो। सुरुवातीला सगळ्यांना वाटलं फोटो काढताना पाय घसरला आणि अपघात झाला, पण 5 दिवसांनी या कथेला असा ट्विस्ट मिळाला ज्याने संपूर्ण पुणे हादरलं। कारण पोलिसांच्या तपासानुसार हा अपघात नव्हता, हा प्लॅन करून केलेला खून होता। आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या प्रकरणात संशयाची सुई वळली ती केतनच्या होणाऱ्या बायकोकडे, सिया गोयलकडे। पण नेमकं काय घडलं? लोहगडावर गेलेलं एक कपल, फोटो काढण्याचं कारण, अचानक झालेला मृत्यू आणि सीसीटीव्हीत दिसलेला हुडी घातलेला मुलगा, याच धाग्यांनी पोलिसांना या प्रकरणाचं गुंतागुंतीचं गूढ उलगडायला मदत केली। केतन अगरवाल पुण्यातील गहुंजे परिसरातील एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातील तरुण व्यावसायिक। काही महिन्यांपूर्वी तो परदेशातून शिक्षण पूर्ण करून भारतात परतला होता। शिक्षणानंतर त्याने आपल्या वडिलांच्या बांधकाम व्यवसायात लक्ष द्यायला सुरुवात केली होती। घरच्यांच्या मते आता केतनच्या आयुष्यात पुढचा मोठा टप्पा म्हणजे लग्न। त्याचं लग्न ठरवलं गेलं सिया गोयलशी। सिया ही पुण्याच्या मार्केट यार्ड भागातील प्रसिद्ध व्यापारी कुटुंबातील मुलगी असं सांगितलं जातं। दोन्ही कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम, ओळखीची आणि प्रतिष्ठित, म्हणूनच हा विवाह साधा सुद्धा नव्हता। नोव्हेंबर महिन्यामध्ये जयपूरमध्ये हा शाही विवाह सोहळा होणार होता। त्यासाठी एका आलिशान पॅलेसचं बुकिंग झालं होतं। रिपोर्टनुसार फक्त पॅलेससाठीच कोट्यावधी रुपये खर्च झाला होता। पाहुण्यांच्या येण्या जाण्यासाठी 2 विशेष विमानांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती। म्हणजे सगळं काही ठरलं होतं, स्थळ ठरलं होतं, लग्नाची तारीख जवळ येत होती, दोन्ही घरात तयारी सुरू होती। पण या सगळ्या तयारीच्या मध्ये 18 जूनचा दिवस आला आणि सगळं काही कायमचं बदलून गेलं। 19 जूनला सियाचा वाढदिवस होता। त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 18 जूनला सियाने केतनला लोहगडावर ट्रेकिंगला जाऊया असं सांगितल्याचं समोर आलं। केतन तयार झाला। दोघे लोहगडावर गेले, पायथ्याजवळ गाडी लावली, ट्रेक केला आणि गडावर पोहोचले। साधारण सकाळच्या वेळेत दोघे हत्ती तलावाच्या बाजूला गेले। तिथे फोटो काढणं सुरू होतं। सगळं सामान्य वाटत होतं, पण काही वेळातच सिया घाबरलेल्या अवस्थेत सुरक्षा रक्षकांकडे धावत गेली। तिने सांगितलं केतन खाली पडला। सुरुवातीला तिची गोष्ट साधी वाटली। तिच्या सांगण्यानुसार दोघे फोटो काढत होते। केतन कड्याजवळ उभा होता, ती फोटो काढत होती। एका क्षणी ती मागे फिरली आणि त्याच वेळी केतनचा पाय घसरला, तो दरीत कोसळला। लोहगडावरून खाली पडलेलं ठिकाण वरून दिसत होतं, त्यामुळे रेस्क्यू टीमला लोकेशन समजलं। पोलिसांना आणि रेस्क्यू टीमला माहिती देण्यात आली। जवळपास 2 ते 2.5 तास रेस्क्यू ऑपरेशन चाललं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। केतनला बाहेर काढण्यात आलं, पण त्याला वाचवता आलं नाही। त्या रात्री केतनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। ज्या घरात लग्नाची तयारी सुरू होती त्याच घरात अंत्यसंस्काराची वेळ आली। सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली। बातमी पसरली की होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेला तरुण फोटो काढताना दरीत कोसळला। लोक हळहळ व्यक्त करू लागले। सियाबद्दलही सहानुभूती व्यक्त केली जाऊ लागली, कारण सगळ्यांच्या नजरेत ती होणारा नवरा गमावलेली मुलगी होती। पण इथेच या प्रकरणाचा पहिला ट्विस्ट सुरू झाला। केतनच्या कुटुंबाला हा अपघात पटत नव्हता। केतन ट्रेकिंगला जाणारा सावध, अनुभवी मुलगा असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं होतं, त्यामुळे तो इतका सहजासहजी पाय घसरून पडेल याबद्दल त्यांना जरा शंका होती। पोलिसांनी मग या प्रकरणाकडे बारकाईने पाहायला सुरुवात केली। घटनास्थळ, सियाचं स्टेटमेंट, वेळ, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, एक गोष्ट तपासली जाऊ लागली। आणि इथेच पोलिसांच्या हातात आला एक महत्त्वाचा धागा। लोहगडाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना एक मुलगा दिसला। तो केतन आणि सियापासून थोडं अंतर ठेवून ये जा करत होता। सुरुवातीला तो एक सामान्य ट्रेकर वाटला, पण पोलिसांचा संशय वाढला, कारण ऊन असतानाही त्या मुलाने हुडी घातली होती। चेहरा झाकण्याचा, ओळख लपवण्याचा प्रयत्न दिसत होता। हेडफोन लावलेले होते। तो थेट त्यांच्या सोबत नव्हता, पण त्यांच्याच मागावर असल्यासारखा दिसत होता। त्यानंतर पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशन तपासलं, कॉल रेकॉर्ड तपासले आणि मग समोर आलं की त्या दिवशी केतन आणि सियाशिवाय आणखी एक व्यक्ती त्याच मार्गाने त्याच वेळेत काही अंतर ठेवून फिरत होती। तो व्यक्ती सियाचा मित्र असल्याचा संशय पोलिसांना आला। म्हणजे सियाने केतनला आपण दोघंच ट्रेकला जाऊ असं सांगितलं होतं, पण या ट्रेकची माहिती तिच्या मित्रालाही दिली होती। इथून केस पूर्णपणे बदलली। आता प्रश्न होता, हा मुलगा इथे का आला? तो अंतर ठेवून का चालत होता? चेहरा लपवण्याचा प्रयत्न का करत होता? आणि सियाच्या कथेत इतक्या विसंगती का दिसत होत्या?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार लोहगडावर फोटो काढण्याचा बहाणा करण्यात आला होता. हत्ती तलावाच्या बाजूने पुढे असलेल्या कड्यावर केतनला नेण्यात आलं. आरोप असाही आहे की त्याच ठिकाणी सियाने आपल्या मित्राच्या मदतीने केतनला दरीत ढकललं. त्यानंतर तिचा मित्र तिथून पसार झाला आणि सिया सुरक्षा रक्षकांकडे जाऊन केतन खाली पडल्याची माहिती देऊ लागली. म्हणजे या गोष्टीला सुरुवातीला अपघात म्हणून सांगितलं गेलं, तीच गोष्ट पोलिसांच्या तपासात पूर्वनियोजित कट म्हणून समोर येऊ लागली. पण सिया असं का करेल? पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सिया या लग्नासाठी तयार नव्हती. कुटुंबाच्या दबावामुळे तिने या लग्नाला होकार दिला होता, पण केतनला नवरा म्हणून स्वीकारणं तिला मान्य नव्हतं. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार सियाच्या या मित्रासोबत प्रेम संबंध होते का याचाही तपास सुरू आहे. याच्यातून केतनला मार्गातून हटवण्याचा कट रचला गेला असा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी सिया गोयल आणि तिच्या कथित मित्राला अटक केली आहे. अपघाती मृत्यूची नोंद आता खुनाच्या दिशेने वळली आहे. पण अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. हा कट नेमका कधी रचला गेला? लोहगडच का निवडला गेला? त्या दिवशी सियाने केतनला ट्रेकिंगसाठी कसं तयार केलं? सीसीटीव्हीत दिसलेल्या हुडी घातलेल्या मुलाची भूमिका नेमकी काय होती? आणि या कटात आणखी कोण सहभागी होतं? आणि सर्वात मोठा प्रश्न, केतनचा जीव घेण्यामागे फक्त लग्न नको हेच कारण होतं की यामागे आणखीही काही खोल कारणं आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या पोलीस तपासातून समोर येतील. पण या घटनेने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे. कधी कधी बाहेरून दिसणारा शाही सोहळा, कोट्यावधींचा खर्च, मोठी कुटुंब आणि चमकदार तयारी या सगळ्यांच्या मागे एखादं नातं आतून किती तुटलेलं असू शकतं हे कोणालाच कळत नाही.